वर्धेच्या आदिवासी प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातले सर्व या विभागाच्या संदर्भात असलेले सर्व विद्यार्थी गेल्या 4 दिवसापासून उपोषणावर बसलेले आहे। आंदोलनाला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या मागण्या रास्त आहेत। ज्या पद्धतीच्या घटना आदिवासी भागातल्या ज्या काही आपल्या निवासी आश्रमशाळा आहे त्या सरपंचांच्या ज्या घटना घडलेल्या आहेत, बाकीच्या त्यांच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या संदर्भामध्ये यांची जी मागणी आहे ती अतिशय रास्त मागणी आहे। खरं म्हणजे आदिवासी विभागाचं या संपूर्ण व्यवस्थेकडे कोणतंही लक्ष नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आता संपूर्ण राज्यामध्ये दिसून पडते आहे। म्हणजे केवळ गडचिरोली नाही तर यवतमाळ नाही, नंदुरबार नाही तर राज्यातल्या ज्या ठिकाणी विकास विभागाच्या अंतर्गत ज्या काही आश्रमशाळा आहेत त्या सर्व ठिकाणी अशाच पद्धतीची परिस्थिती आहे। आणि म्हणून आता जे शासनाने काही दिवसांपूर्वी जो जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये त्यांनी त्या ठिकाणी हॉस्टेलच्या संदर्भामध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांनी जी वयाची अट टाकलेली आहे ती अट काही मान्य नाही, कारण शिक्षणाकरताही कुठल्याही पद्धतीची अट आपल्या कुठल्याही नियमामध्ये नाही। आणि म्हणून हॉस्टेलमध्ये प्रवेश घेताना जी अट टाकलेली आहे ती सुद्धा अत्यंत चुकीची पद्धतीची अट आहे। त्याच्याशिवाय विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्वाधार योजनेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन नाही मिळत, ज्यांना प्रवेश नाही मिळत त्यांना मासिक भत्ता मिळाला पाहिजे किंवा वेगवेगळ्या ज्या काही सोयी मिळाल्या पाहिजे त्या सोयी त्यांना मिळत नाही। या सर्व कारणास्तव या सगळ्या त्यांच्या मागण्यांसाठी आमचे सर्व आदिवासी संघटनेचे विद्यार्थी त्या ठिकाणी आंदोलनाला बसले आहे। आम्ही त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे आणि आमची सरकारला विनंती राहणार आहे की या संदर्भामध्ये तातडीनं आपण काहीतरी उपाययोजना करावी। आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या असतील किंवा आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही सुविधा असतील त्या सुविधांच्या संदर्भामध्ये त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये तत्काळ शासनानं तशा पद्धतीचं परिपत्रक काढलं पाहिजे, अन्यथा हे आंदोलन आणखी चिघळत जाणार आहे आणि हे विद्यार्थी थांबणार नाही। आणि म्हणून उद्या सुद्धा आम्ही मुंबईला जाणार आहे। आम्ही काही 3-4 आमदार मुंबईला आदिवासी विकास विभागाचे मंत्री त्यांना सुद्धा आम्ही भेटणार आहे, त्यांना सुद्धा आम्ही त्या मागण्यांच्या मार्फत त्यांना ते निवेदन करणार आहे आणि त्यांनी जर नाही त्या निवेदनानुसार मागण्या पूर्ण केल्या तर मग आम्हाला सुद्धा आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।